नामांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटती नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आले अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। महाराष्ट्र ही संतांची भूमी, असाच आध्यात्मिक वारसा लाभलेली परंपरा पनवेल येथील दहीहंडी उत्सवात जपली जाते। हा वारसा थोडके नव्हे तर गेली 276 वर्ष चालत आला आहे आणि यापुढे देखील चालत राहील। दत्त परंपरा असलेला नवनाथ संप्रदाय याचे अधिष्ठान लाभलेली ही आगळी वेगळी दहीहंडी सद्गुरू कानिफनाथ यांच्या अधिष्ठान असलेले असे काही आस्थान म्हणजे कानिफनाथ आस्थान, चव्हाण आस्थान, दाभणे आस्थान, जाधव आस्थान, बादशाह कोरडा आस्थान, कानिफनाथ मित्रमंडळ आस्थान, रामधरणे आस्थान, बोहीर आस्थान, जाख माता मंदिर आस्थान। या दहीहंडी उत्सवातील वेगळेपण म्हणजे कोडे किंवा विणलेले चाबूक। नवनाथ म्हणून दोराचे 9 भाग करून 9 गोपाळ एका विशिष्ट पद्धतीने हे कोडे गुंफत जातात व त्याला एका पदरावर आणतात। हे कोडे म्हणजेच या गोपाळांसाठी असलेला एक प्रकारचा प्रसादच। कृष्ण जन्म जरी हिंदू सण असला तरी सुद्धा सबका मालिक एक या धर्तीवर धर्म जात हा भेद न मानता ही सगळी मंडळी हजरत अली सिद्धी बादशाह या बाबांच्या दर्ग्यावर जाऊन यांच्या चरणांवर चंदन लेप, फुलांची चादर चढवून व गुलाब पाणी शिंपडून त्यांची पूजा करतात। त्या पूजेनंतर इथे वारे खेळून त्यांना चापकांचे फटके सुद्धा दिले जातात। त्यानंतर आस्थानांमध्ये कृष्ण जन्माच्या रात्री फुलांची चादर वाहून पूजन केले जाते। इथे नवीन साधकांना भक्तिभावाने विधीपूर्वक दीक्षा देखील दिली जाते। भक्तिरसाने ओथंबलेले हे साधक कृष्णाला पाळण्यात झुलवून त्याचा जन्म उत्सव साजरा करतात आणि साधकांच्या शरीरात नाथरूपांचे वारे येतात। कृष्ण जन्म अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पनवेलमधील सर्व कृष्ण भक्त कानिफनाथांच्या मुख्य आस्थानात एकत्र येऊन कानिफनाथांची पूजा करतात। यात प्रथम चंदन लेप लावून त्यानंतर मनोभावे आरती केली जाते। चंदनाच्या आणि गुलाबाच्या सुगंधाने एक भारावलेले वातावरण निर्माण होते। पूजा करून वाजत गाजत आणलेल्या नवसांच्या हंड्यांना उंचावर बांधतात। अशा या दहीहंडींना मनोरे न रचता काठीने फोडल्या जातात, कारण या हंड्या देवांच्या हंड्या असतात व त्यातील दही कृष्ण भक्त आपल्या मस्तकी धारण करतात। भक्तिरसाने ओथंबलेल्या गोपाळांच्या अंगात वारे आलेले हे साधक देहभान विसरून नाथांच्या आणि कृष्णाच्या चरणी लीन असे हे देहभान हरपलेले समर्पित साधक कोड्यांच्या फटक्यांचा प्रसाद ग्रहण करण्यात तल्लीन होऊन जातात। या अशा समर्पित तल्लीन झालेल्या साधकांना त्यांच्या हातांच्या मुठी सोडून किंवा कानिफनाथांच्या आस्थानात नाथांच्या चरणी मस्तक टेकवून परत देहभानात आणले जातात। जाखमाता आस्थान हे असे एकुलते एक आस्थान आहे जिथे काही वारे देवीच्या स्वरूपात येतात। 2 दिवसाच्या या जल्लोषात आणि भावपूर्ण वातावरणात
पार पडलेल्या कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात सर्व भक्त पुढच्या वर्षीच्या दहीहंडीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल जर बोलायचं झालं तर जेव्हा तुम्ही ती हंडी बघत असता, भक्तिभावाने आरती गात असता, पूजा करत असता, तेव्हा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक दिव्य शक्ती तुमचं रक्षण करते आहे, तुमच्या सोबत आहे ही जाणीव होते. ज्या साधकांच्या वारे येतात त्यांच्याशी जेव्हा मी त्यांच्या अनुभवाबद्दल बोललो तेव्हा त्यांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या. जेव्हा तुमच्या वारे येतात तेव्हा नक्की तुम्हाला काय जाणवतं आतून? अरे इथे आम्हाला पण काही कळत नाही काय होत असते. अच्छा, आम्ही आमच्या दुनियेत नसतो, या दुनियेत नसते. बरोबर. काय जसं वेगळं म्हणजे आपण ह्या दुनियेत नाही, ते वेगळ्याच दुनियेत असतो. अच्छा. आणि दुसरं विचारायचं होतं, जेव्हा कवड्यांचा तुम्हाला प्रसाद मिळतो तेव्हा तुम्हाला त्याच्या काय वेदना होतात? नाही, काहीच वेदना नाही होत. आणि दुसऱ्या दिवशी किंवा नंतर सुद्धा काय वाटतं? नाही. काहीच ते जे नाही. फुलं आपण त्याला हेच म्हणतात प्रसाद, म्हणजे फुलं टाकल्यासारखं हे असतं त्या अच्छा. कोरड्याचं. अच्छा. जेवढी फुलं टाकलं तेवढी म्हणजे पट्टी म्हणजे ती फुलं अच्छा. असं त्याचा हे अर्थ आहे. अच्छा, त्यामुळे तो गोडच मानून घेत असतो. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. जालिंदर चर्पटाश्च अडवंग कानीप मच्छिंद्र आद्यः चौरंगी रेवाणक भर्तहरि संज्ञां भूम्यां बभूव नवनाथ सिद्धः.